10वी नंतर काय? आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला. 11वी 12वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटिग्रेटेड बॅच. इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी. सलग 5 वर्षाची 100% निकालाची यशस्वी परंपरा. सिंधुदुर्ग अकॅडमी. आमचे कोर्सेस IIT JEE, नीट, MHT CET, स्टेट बोर्ड. सिंधुदुर्ग अकॅडमीच का? IIT JEE नीटचे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा. हैदराबाद, दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमीमध्ये. शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान, अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर. सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब, सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय. त्वरा करा, प्रवेश सुरू झाला आहे. मर्यादित जागा, प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य. आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी, पुष्पसेन ज्ञानपीठ, मुंबई गोवा हायवे, ओरोस, वाडी हुमरमळा. संपर्क 8007 93 31 86, 91 58 78 83 45, 87 88 10 18 53. फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते. नारायण राणे विजयी झाल्याने जल्लोष, विनायक राऊत यांचा पराभव. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात फुलले कमळ, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का. लोकसभा निवडणूक निकाल अंतिम टप्प्यात आला आहे. अपेक्षेप्रमाणे कोकणातील जनता महायुतीच्या पाठीशी उभी राहिली असल्याचे चित्र दिसून आले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नारायणराव राणे विजयी झाल्याने जल्लोष केला जात आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे. राणेंच्या विजयी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे उधाण आले आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विनायक राऊत पराभूत झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात राणे यांनी विजय मिळवला आहे. संपूर्ण राज्याचे या मतदारसंघावर लक्ष लागून राहिले होते. सलग 2 वेळा विजयी झालेल्या विनायक राऊत यांना यावेळी पराभवाची वाट मतदारांनी दाखवून दिली. तर उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले असून इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल मतदारांनी विझवून टाकली. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निकाल अपडेट्स पाहूया. 24व्या फेरी अखेर नारायण राणे 50,014 मतांनी आघाडीवर आहेत. 24व्या फेरी अखेर उमेदवार निहाय पडलेली मते पाहूया. नारायण राणे भाजप 4,42,778 मते, विनायक राऊत सेना उभाटा 3,92,764 मते मिळाली. 24व्या फेरी अखेर नारायण राणे 50,014 मतांनी आघाडीवर आहेत.
नको लगेच पाठवा. नंबर आहे ना? होय होय आहे. लगेच पाठवा. गाड्या